मराठीमध्ये सांगतोय, आपण जे आंदोलन का छेडलेलं आहे किंवा आंदोलन आपण का करत आहोत, विशेष करून लक्ष देणार तर बरं होईल. तमाम माझ्या जमलेल्या सर्व या ठिकाणी भाऊ आणि बहिणींनो आणि सर्व सेवकजण वेगवेगळ्या एरियामध्ये सेवा करतात आणि या ठिकाणी अधिकारी वेगवेगळ्या प्रकारच्या हर एक समस्येत आपल्या सोबत असतात आणि वकील लोक. आपण बघतोय की कलिसियावर म्हणजे मंडळी याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची समस्या देण्यात येते आणि समस्या हे कोण देतात, का देतात, हा विचार फार करणं जरुरी आहे. आणि काय विचार करणं जरुरी आहे, आपण मगाशीच बघितलं की या ठिकाणी ॲडव्होकेट माननीय प्रकाश आंबेडकर साहेब येऊन गेले आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे सांगितलं तसंच आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सांगितलेलं आहे त्यांनी की त्यांचे 3 मेन उद्देश होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. काय कधी विचार केला आपण काय शिकायचं आहे, काय शिकतोय? मी तर तुम्हाला चॅलेंज पण करू शकतोय की या ठिकाणी प्रार्थनेमध्ये येणारे कितीतरी लोक आहेत, पूर्ण बायबल अजून समजलेलं नाही आहे, पूर्ण बायबल नाही समजलेलं अजून. आपण शिकत नाही पहिली गोष्ट. आणि आपल्याला लोक प्रश्न विचारतात, आपल्याला प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. आपण फक्त ते बायबल पवित्र शास्त्र हातात घेऊन फिरत राहतोय आणि मी विश्वास आहे, मी ख्रिस्ती असं बोलतोय, त्याचा आपण शिका. आंबेडकर साहेबांनी का असं बोललेलं आहे, शिका जरुरी आहे. फक्त तेच शिकू नका तर संविधानाचं पुस्तक काय सांगतं जे पूर्ण भारत देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलं आहे, म्हणून शिकायला पाहिजे. आणि हा विरोध होतो, विरोध का होतोय, कशाला होतोय, कारण काय आहे, ते लोक कुठला आपला पॉइंट बघतात, कौन सा पॉइंट हमारा देख रहे हैं, कभी सोचा है क्या हमने सोचा चाहिए. और यदि वो पॉइंट देखकर यदि कार्य में आते ते जर येतात तर त्याच पॉइंटच्या द्वारे त्यांना पकडायचं असतं. हा कोणीच मुद्दा नाही बोलला या ठिकाणी कोणीच नाही मुद्दा बोलला. फक्त सांगतात की त्या ठिकाणी आपण एकत्र होऊया, हा एकत्र व्हायचा आहे, पण ती लोक कुठला पॉइंट बघतात. या ठिकाणी मीडिया आहे, सोशल मीडिया आहे किंवा या ठिकाणी बघतो आपण यूट्यूबर पण आहेत जे भरपूर फोटो शूटिंग व्हिडिओ करतात, परंतु दुसरा पॉइंट बोलतात संघटित व्हा. आपण संघटित होतो का? फक्त आजच्या दिवशी संघटित झालो, फक्त प्रार्थना असते रविवार शुक्रवार किंवा इतर वेळेला संघटित त्यावेळेलाच नाही व्हायचं आहे. ज्या ठिकाणी विरोध होईल पटकन ग्रुपवर मेसेज टाकायचा आहे, पटकन तयार राहायचं आहे आणि लगेच त्या ठिकाणी धाव मारायची आहे. हे करत ना आपण, नाही माझी कलिसिया, माझं हे, माझं ते, अरे सोड. दुसऱ्यांचं पण ज्याच्यावर विरोध झाला त्यांच्या पण पत्नी आहेत, त्यांची पण मुलं आहेत, त्यांचं पण काहीतरी व्यवहारिक आहे, ते सर्व काही सोडून सहन करतात. आणि तुम्ही जर त्या वेळेला त्या ठिकाणी जाणार नाही तर तुमच्यावर जेव्हा त्या ठिकाणी अत्याचार होईल, विरोध होईल, त्या ठिकाणी ते लोक कसे येतील, हा कधी विचारच नाही केलेला आहे. म्हणून आपल्याला संघटित व्हायचं आहे आणि फक्त या ठिकाणीच नाही, भारत देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी, कारण की मी सेवकाही करतो भारत देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये. परंतु सांगण्याचा अर्थ काय आहे की आपल्याला संघटित व्हायचं आहे. आणि जर एखादा कलिसियाचं चुकतं, एखाद्या मंडळीचं चुकतं, त्या मंडळीला त्यांची चूक दाखवून सुधरवून पुढे वाढायचं आहे. फक्त त्यांची चुकी बघून त्यांना खाली पाडायचा प्रयत्न नाही करायचा आहे. हालेलुया, हालेलुया. मला माहिती आहे तहान फार लागलेली होती, पाणी पिऊन पिऊन थकलेले आहेत आणि पाणी घामाच्या द्वारे बाहेर आलेलं आहे आणि काय भूक पण लागलेली आहे. परंतु विशेष करून सांगण्याचा अर्थ काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा पॉइंट दिला, संघर्ष करा, संघर्ष करा. का आपण संघर्ष करतोय की जेव्हा विरोध झाल्यावर पास्टरांना, लिडरांना इकडे टाकून खिडकीच्या बाहेर मागच्या दरवाजाने मागे जातोय. आहेत अशी लोक इथे पण असतील, मी बघितलेले आहेत. त्यावेळेला तुम्ही का नाही उभे राहत, त्यावेळेला तुम्ही संघर्ष का नाही करत. भारत देश संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती सहन केलं त्याच्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल कधी तुम्ही अभ्यास केलेला आहे? मी केलेला अभ्यास पूर्ण नाही, थोडाफार केलेला आहे. किती त्यांना सहन करायला लागलं, एवढ्या डिग्र्या त्यांनी घेतलं तरी पण त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये संघर्ष करायचा आहे प्रियांनो. आणि संघर्ष एकाचा नाही आहे, संघर्ष प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी असेल त्या प्रत्येकाचा आहे. आणि प्रत्येकाला संघर्ष आपण बघतो की फक्त परिवारामध्ये संघर्ष करतात, परिवारामध्ये संघर्ष करतात.
आपला संघर्ष आपल्याला परमेश्वराने दिलेल्या सर्व कार्यामध्ये पवित्र शास्त्र शिकवतं. काय प्रभू येशू ख्रिस्तांनी संघर्ष नाही केला का? जरा या ठिकाणी लक्ष देणार, या ठिकाणी त्यांचं ते काम करतील. या ठिकाणी लक्ष द्या, कारण की संघर्ष हा मोठा हेतू आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र शास्त्रांत संघर्ष केला. परुषी, शास्त्री, सदुकी लोक हे कोण होते? प्रचार नाही करत या ठिकाणी. हे कोण होते? अरे हे ते जे परमेश्वराच्या वचनाला वाचत होते पण समजत नव्हते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला यायला लागलं आणि त्यांना त्यांची चुकी दाखवायला लागली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारच्या कार्यामध्ये निवडलं आणि त्या लोकांना तयार केलं आणि त्याच्यामधूनच आपण लोक आहात. हालेलुया. आणि तीच लोक गावपाड्यात जातात, शहरात नगरात जातात, वेगवेगळी भाषा बोलतात आणि काय करतात? त्या ठिकाणी जे परमेश्वरचा सुसमाचार आहे ते सांगतात. आणि तो सुसमाचार सांगत असताना काय आपल्याला कोणी जर थांबवत असेल तर आम्हाला काय दुसऱ्या लोकांनी येऊन सांगावं की मी काय खावं, मी काय प्यावं? आम्हाला दुसरे शिकवतील का? मला सांगा ताईंनो, भावांनो, आपल्याला दुसरे शिकवतील? हमें दूसरा बताएगा कि तुम यही खाओ, आप यही पहनो, आप यही करो, हेच करा? नाही नाही, आम्ही तुमचं का ऐकू? आम्हाला संविधान 25 अनुच्छेद मध्ये सांगितलं जातं हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या ठिकाणी स्वातंत्र्य आम्हाला, आम्ही कुठल्याही प्रकारच्या देवदेवतांच्या, कुठल्याही प्रकारच्या जाती धर्माला आम्ही स्वखुशीने प्रवास करू शकतोय. परंतु त्याच्यामध्ये आहे की आचरण पाळण्याचे प्रचारक जे करतात, व्यक्तीला धर्म मानण्याचा पूर्ण पाळण्याचा हक्क आहे, परंतु मर्यादेचं तिथे मर्यादा आहे. ही मर्यादा आपण ओलांडतोय तेव्हा समोरचे व्यक्ती सुद्धा आपल्याला दोष लावतात. किती जणांना समजलं मला माहिती नाही आहे. तुम्ही मर्यादा का ओलांडताय? मर्यादा ओलांडतात म्हणून काही लोक दोष लावतात. आपण बरोबर मर्यादेत राहा, संविधानामध्ये बरोबर राहा. कोणी पण तुमच्या संविधान जे तुम्हाला अधिकार दिला आहे त्याच्या विरोधात जर येईल तर मग आपण न्याय, प्रशासन हे सर्व आपल्या सोबत असतील. आमेन. हालेलुया. मेन म्हणजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जर 1 तिमोथी अध्याय 6 वचन 12, विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत लढ, चांगली स्पर्धा कर. चांगली बोललेलं आहे, आपण चांगली स्पर्धा करायची आहे, घाबरायचं नाही आहे. भीतीचा आत्मा नाही, सामर्थ, प्रेम आणि संयमाचा आत्मा. मी तुम्हाला सांगू, या ठिकाणी बसणारे तुम्ही सकाळपासून आहेत, पण किती जणांकडे अजूनपर्यंत संयम आहे? अरे आंदोलन अजूनपर्यंत संपलेलं नाही आहे, नाही संपलेलं आहे. मी डायरेक्ट बोलतोय, मी कोणाला घाबरत नाही. आंदोलन संपलेलं नाही तरी आपल्या खुर्च्या सोडून या ठिकाणी त्या ठिकाणी मुद्दामून फिरत बसतील. आपण आलो कशाला? हम आए किस लिए? हम आंदोलन के लिए आए. जिस बात के लिए आए वही बात के लिए रुको ना. अभी तक निवेदन गया, निवेदन आने दो ना, येऊ दे ना निवेदन. आल्यावर सोडणार. आपण किती किती तास प्रार्थना करतोय, आपण किती किती तास उपवास करतोय, आपल्याला परमेश्वर कॅपॅसिटी देतोय. काय आंदोलनासाठी परमेश्वर कॅपॅसिटी देणार नाही का? वेळी चांगल्या कामासाठी तत्पर राहा, चांगल्या कामासाठी तत्पर राहा. हे चांगलं काम आहे. तुम्ही गावापाड्यात जाता, खेळा, जिकडे मोटरसायकल जात नाही त्या ठिकाणी तुम्ही जाताय. आप वहां पर जाते हैं. वो ऐसे प्रकार के बिना काम वाले गाव गुंड असतात, ती लोक तिकडे जात नाही आहेत. ती लोक जात नाहीत. ज्यांना काहीच कामधंदा नसतो ना, ते 2-4 व्हिडिओग्राफर घेऊन येतात. लक्षात ठेवा, थोडंसं शूटिंग घेऊन येतात आणि तुमच्या कलिसियावर, तुमच्या मंडळीवर आघात करतात आणि व्हिडिओ टाकतात इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, याच्यावर. आणि तुम्ही घाबरताय. का घाबरताय? तुम्ही त्यांचे व्हिडिओ बनवा, त्यांना प्रश्न विचारा, तुम्ही का आले, तुमची काय गरज आहे या ठिकाणी? तुम्हाला कोणी या ठिकाणी यायला सांगितलं? इथून चला, निघून जा. हाय का बोलण्याचा अधिकार? अरे बोलण्याचा अधिकार आपल्याला. तुम्हाला बोलवलं कोणी? हा तुमची चुकी असेल तरी, मंडळीची, कलिसियाची तुमची चुकी असेल ना, तरी पण त्यांना सांगा तुम्हाला इथे कोणी बोलवलं, कोणी अधिकार दिला? पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासनला इकडे येऊ दे आणि ते आमचं काय असेल ते बघून गेला. तुम्ही इकडून निघा, चालते वा इकडून. पहिला आपण काय करतोय? जर समजा 200 मंडळीतली लोक आहेत, आपण काय करतो माहित आहे? ते 15 लोकांच्या खाली गुलामी सारखं राहतोय. का अजून गुलामीच बनणार? काय लोक सांगतात की भारत देशामध्ये इंग्रज लोकांनी ख्रिस्ताचा प्रचार केला, मसीह का प्रचार किया. अरे जरा समजून घ्या, इतिहास काय सांगतोय. थोमा
किती वर्ष अगोदर इथे एक सांगितलं एका सेवकानी 1900 वर्ष 2000 वर्ष व्हायला आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त 150 वर्षापूर्वी भारत देशामध्ये प्रचार नाही झाला, 2000 वर्ष व्हायला आलेले आहेत. हे माहितीच नाही आहे, हे माहितीच नाही. म्हणून आपण काय करतो माहिती आहे, शिकत नाही. आपण शिकत नाही आहे, आपण शिकत नाही. आपली चुकी ये है, हम पढ़ते नहीं है, समझते नहीं है और झुकते हैं. हमें झुकने का किसने अधिकार दिया? हा नम्र बना, ठीक आहे त्या ठिकाणी. म्हणून सत्य फक्त हेच आहे, सत्य हेच आहे की आपण भारत देशामध्ये भारताचे नागरिक आहोत. जे समोरच्याला अधिकार आहे तो अधिकार आम्हाला पण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला वाटतं लोक थकल्यात, हात पण नाही उंच करू शकत. सरकार आता तुम्हाला 10 किलो ये 50 किलो ये देईल ना तर हात जोरात उंच करत बसतील. हा त्या ठिकाणी उंच करतील जोरात आणि 5 तास काय 6 तास काय 10-15 तास बसायला सांगितलं तरी बसतील खुर्ची तुटेपर्यंत. अरे आपण परमेश्वरची लोक आहोत.